आज महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत व महायुती शासनाच्या वतीनं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळाच्या वतीनं या जी आपण साहित्य वाटप करतोय म्हणजे ग्राहकोपयोगी वस्तूंचं वाटप याचा शुभारंभ आज कोल्हापूर जिल्ह्यातून झालेला आहे। यामध्ये आपण 17 वस्तूंचा समावेश असलेला संच त्यांना आपण देतोय। त्यामध्ये 30 नग देण्यात येतील। त्यामध्ये 4 ताट, 8 वाट्या, 4 पाण्याचे ग्लास, 3 पातेली, त्यानंतर झाकणासहित 2 मोठे चमचे, पाण्याचा जग, मसाला डबा, 3 डबे झाकणासहित, प्रेशर कुकर, पाण्याचा पीप इत्यादी वस्तूंचा जवळजवळ 9,000 रुपये किमतीच्या वस्तूचा संच आज नोंदणीत बांधकाम कामगारांना देण्याचं वाटप आणि याचा शुभारंभ कोल्हापूर जिल्ह्यातील झालेला आहे। आणि मी कामगार मंत्री असताना या अशा योजना आपण राबवलेल्या होत्या आणि मला 1% खाजगी 10 लाखाच्या वरील खाजगी आणि सरकारी इमारती आणि इतर कुठल्याही बांधकामासाठी सेस गोळा करून आपण फार मोठ्या कल्याणाच्या योजना राबवण्यामध्ये यश मिळालेलं होतं। आणि मला वाटतं यामुळं बांधकाम कामगारांच्या कामामध्ये त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची फार मोठी व्यवस्था या मंडळाच्या वतीने होते। मेडिक्लेम योजना ही एक चांगली योजना होती आणि त्याचा या बांधकाम कामाने फार मोठा लाभ घेतलेला होता। परंतु महात्मा फुले जीवनदायी योजना आल्यानंतर ही अशी दुहेरी योजना होऊ नये म्हणून ती बंद केली होती। आता तरी महात्मा फुले योजना ही 5 लाख रुपयेपर्यंत आणि पांढऱ्या रेशन कार्ड सहित लोकांना मिळणार असल्यामुळं ही योजना तूर्त शासनाने बाजूला ठेवलेली आहे। लोकसभेसाठी आता काउंटडाऊन सुरू झालेले आहे। सगळेच पक्ष आता जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करत आहेत। अजित पवार जी राष्ट्रवादी त्यांना साधारण किती जागावरती तुमचा क्लेम आहे आणि कोणत्या जागा साधारण? नाही, आता तिन्ही नेते पक्षांचे जे आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिंदेसाहेब गट आणि भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष आहे। या तिघांची नेतेमंडळी बसून ठरवतील त्याप्रमाणे आम्ही कार्यकर्ते अंमलबजावणी करू। विद्यमान कोल्हापुरात विद्यमान खासदारांविरोधात नाराजी अशा पद्धतीची चर्चा सुरुवातीला सुरू होती, त्यामुळे ही सीट भाजपकडे जाईल। मात्र भाजपनं या ठिकाणी निरीक्षक दिलेली नाहीत कोल्हापूर आणि हातकणंगलेसाठी, शिंदे गटाकडेच राहिल्या। नाही, ज्या वेळेला एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार स्थापन केलं त्यावेळी त्यांच्या जागा त्यांना द्याव्यात असं ठरलेलं होतं। आता जे काय व्हायचं असेल तर दोघांच्या संमतीनं होईल। महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांच्या उमेदवारीचे संकेत मिळत आहेत, आव्हान असणार आहे महायुतीसमोर, कशा पद्धतीचं हे आव्हान? ठीक आहे, आता ते लोकांनी ठरवायचं आहे काय। आता महाराजांनी राहू नये असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं, ते सगळ्यांचा आमचा आदर्श होते। त्यांनी राजकारणात यावं का न यावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, लोकशाही आहे। पण आम्हाला वाटतं ते एक आदर्श स्थान असल्यामुळं ते तसंच राहावं अशी आमची इच्छा होती। 2009 एक इतिहास झाला होता, त्याची पुनरावृत्ती आता होते। मंडलिक घराण्याच्या विरोधात राजघराण्याचा उमेदवार दिला होता आणि त्यावेळी पवार साहेबच आग्रही होते। आता सुद्धा पवार साहेबच हे सगळे गाठ मारताना पाहिलं। ठीक आहे, आता ते लोकशाहीमध्ये लोकांनी ठरवायचं असतं कुणाला निवडून द्यायचं, ते लोक ठरवतील। महायुतीच्या उमेदवारांची सगळी जबाबदारी ही आपल्या खांद्यावर असणार आहे। त्या पद्धतीनं कसं, कारण दोन्ही उमेदवार हे आपल्याला निवडून आणावे लागतील जर कोल्हापूर जिल्ह्यात। आता महायुतीच्या एका घटक पक्षाचा मी मंत्री आहे आणि महायुतीमध्ये आहे, त्यामुळं दोन्ही लोकसभेच्या जागा निवडून आणण्यासाठी आम्हाला जीवाचं रान करावं लागेल, हाडाची काढ रक्ताचं पाणी करावं लागेल आणि दोन्ही जागा निवडून आणावे लागतील। जागांच्या अदलाबदल करण्यासंदर्भात चर्चा होत आहे। आपले सहकारी धर्मराव मावा अत्राम यांनी दावा केला आहे की भाजपकडून मला सांगितलं जातं की तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढावं। नाही, ती माझ्याकडे काही माहिती नाही। शिवाजी आढळराव पाटील तुमच्याकडे येत आहेत, त्याची काही मला माहिती नाही। उद्या मुख्यमंत्री महोदयांनी इचलकरंजी शहराच्या पाणी प्रश्नाबद्दल बैठक बोलावलेली आहे आणि मला ते सर्वच नेत्यांना त्यांनी बोलावलेलं आहे। दुधंगा जे बचाव आहेत त्यांनाही बोलवलेलं आहे आणि इचलकरंजी पाणी व्हावं यासाठी जी समिती आहे त्यांनाही बोलवलेलं आहे। उद्या सविस्तरपणे चर्चा होईल। दुसऱ्या बाजूला उद्या ही बैठक सुद्धा होणार आहे आणि 3 तारखेला जो दौरा मुख्यमंत्र्यांचा
झेंडे दाखवण्याचा इशारा इचलकरंजीकरांनी दिलेला आहे. नाही ठीक आहे, 1 तारखेला आपली बैठक आता त्यांनी बोलावलेली आहे. इचलकरंजी शहराला शुद्ध आणि भरपूर पाणी मिळावं पालकमंत्री म्हणून आणि महायुतीच्या सगळ्याच सरकारची शासनाची इच्छा आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. कोल्हापूरच्या रस्त्याच्या संदर्भात आहे ते शिवसेनेनं काल आंदोलन केलं ठाकरे गटानं, प्रामुख्याने तुम्हाला टार्गेट केलं, रस्ते नाही तर निदान हाडांची दवाखाने तरी बनवा असं त्यांचं. नाही, आता 100 कोटीचे रस्त्याचं काम सुरू आहे, पुन्हा 100 कोटी मागितलेले आहेत. पहिल्यांदाच IRBचे जवळजवळ 50 किलोमीटर रस्ते झालेले आहेत. म्हणून बरेचसे रस्ते आता पूर्ण होतील. आता हाडाचे दवाखाने बनवायची काही गरज नाही, आपण रस्तेच करू ना, फार गुळगुळीत करू. आणखी म्हणजे कोल्हापूर चप्पलच्या नेमका महत्त्वाचा निर्णय झाला की त्याला QR कोड द्यायचे की जे बनावटगिरी रोखण्यासाठी, ते नेमके कशा पद्धतीने? यापूर्वी कोल्हापुरी चप्पल हे फार मोठ्या प्रमाणात हे निर्यात होतं. त्यामध्ये तुम्ही म्हणताय तशी बनावटगिरी सुरू झाली. त्यामुळं आता त्यांनी त्याचं एक QR कोड करून एक चिप बसवायचं असं काहीतरी ठरलेलं आहे. ती नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे. त्यामुळं कोल्हापूरचा जो चप्पल आहे ती खरी चप्पल परदेशात जातील किंवा इतर जातील आणि त्यामुळं बनावटगिरीला आळा बसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.